होय. काय? खून खून होणार आहे. खून होणार आहे. कौसल्या खून काय? खून साहेब 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 प्रेत वाढतानी कौसल्या घराच्या माग घराच्या माग धरणा गाडी प्रेत बांधा. कौसल्या 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 खून खून होणार. खून होणार. प्रेत वाढणार. हॅलो हॅलो चित्रा चित्रा हॅलो 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 चित्रा काय ग आलीस का जाऊन डॉक्टरकडे? आले आले. काय म्हणतोय रिपोर्ट? शुगर डिटेक्ट झाली. अगं काय ग? नाही ग, डॉक्टरांनी दिली आहेत औषधं, घेतीये मी. हलगर्जीपणा करत नाहीयेस ना? एक तर तुला माहितीये ना, बघता बघता हार्ट अटॅक आला होता तुला. माहितीये मला. मी परत परत हार्ट पेशंट आहे नको सांगत जाऊ. मला प्रेशर येतं मला. कसलं प्रेशर? हॅलो ऐकतेस ना? हा काय बोलतेस? कसलं प्रेशर? हॅलो आधी औषध घ्या नाही तर साहेब रागवतो. अगं बोल ना, काय म्हणतेय मी? हॅलो जा ग, हा हॅलो जा. हॅलो चित्रा कोण ग? अगं ही कौसल्या. आलीस की भेटशीलच. गेल्या महिन्यात अशी संध्याकाळी वॉक करून येत असताना आपल्या गेटपाशी रडत बसलेली होती ग. नवऱ्याने सोडलाय बिचारीला. कुठे जाणार बिचारी? खरं सांगू ताई, चांगलीच मदत होते ग मला तिची. आणि सुगरण आहे पोरगी. काल ना तिने पातोड्याची की कसली तरी आमटी केली होती. अगं नागपूरला करतात ते. हे परवा माझ्या मागे लागले होते पातोड्याची आमटी चहा दे कर मला. म्हणून. ए मला पाठव ना रेसिपी. पाठवते पाठवते. वरती ना माझ्याकडे शेफ संजीवचा रेसिपी बुक आहे, फोटो काढून देवी पाठवते. ताई. अगं काय झालं, परवा हे नागपूरला गेले होते, त्यांच्या मित्राकडेच उतरले होते ना, आणि त्या मित्रांनी दोन्हीच्या आत साखर घातली. मग काय घरी आल्याबरोबर काय ग? ताई मी तुला माहिती आहे ना तिला ताई, मी शुगर सांगते आहे. तुला. मूर्ख कुठली. आमच्या दोघांची आयुष्य काय वेगळी आहेत. जे तिच्या आयुष्यात नाही ते माझ्याही आयुष्यात नाही. लक्षात ठेव, आजपासून या घरामध्ये साखर नाही. वेंधळी कुठली. रडू नकोस ग बाई. माझं चुकलं. साधा चहा घेऊन ये बाहेर. हा मस्तपैकी भरपूर आलं घाल, होईल त्याचं मूठ ठीक.
काय झालं एवढं चिडायला? काय? आयुष्याच्या या टप्प्यावर मला तुला गंवायचं नाहीये. मी काल भानुदासशी बोललो. अगं जयपूरमध्ये कोणी वैद्य आहेत जे डायबिटीज बरा करतात. आपण पुढच्या आठवड्यात जाऊया का? वय बघा आपलं उदय. लहान आहोत का आपण? लहान मुलासारखं काय वागतोयस तू? हे बघ, मी इतक्यात मरत नसते, कळलं का? प्लीज मरणाच्या गोष्टी करू नकोस. प्लीज. मला खूप त्रास होतोय. चित्र. उदय, उदय, अरे चहा. उदय, बघा ना बघा साहेब, ना. केवढं पुढं आता आलंय. काय? कुंपण पण घातलंय आता त्यांनी. किती वेळा सांगितलं आम्ही ठीक आहे त्यांना? ठीक आहे आलं लक्षात. बघायला पाहिजे. नाही हा मुद्दा म्हणून मेन्शन करतो मी त्यात. एक मिनिट नाहीतर यावर नाही, काहीतरी आपण उद्या आता ऍक्शन action घ्यावी लागेल घेतलीच पाहिजे. आपल्याला. आलोच. हा बोला चित्रा वहिनी. भानू, बोल ग बोल. बिझी आहेस का रे? अगं नाही एका क्लायंटच्या डिस्प्यूटची जमीन आहे तिथे आलो होतो. बोल. 2 दिवसापासून उदय फार विचित्र वागतोय. अचानक हिंसक झालंय त्याचं प्रेम. हिंसक प्रेम उपमा चांगली आहे. नाही रे भानू, शुगर मला डिटेक्ट झालीये, पण तो जास्त व्हायलेंट होत चाललाय. तुझ्या बाबतीत नाही नाही नाही, माझ्या बाबतीत नाही, इतरांच्या बाबतीत. आज तू ज्या प्रकारे त्या कौशल्यावर ओरडला ना, रडायला लागली रे बिचारी. आजवर मी उदयला कधीच असं पाहिलं नव्हतं. त्याच्या एन्झायटीच्या गोळ्या सुरू आहेत ना. नाही ना रे, तो जरा शांत झाल्यावर गोळ्या बंद केल्या होत्या ना त्याने. मानू तुला सांगू का, त्याची मागची फिल्म फ्लॉप झाल्यापासून तू जास्त डिप्रेशन मध्ये जात चाललाय. अरे त्याला दुसरं काहीच करायचं नाहीये. ठीक आहे मी एकदा बोलून बघतो त्याशी. भानू प्लीज प्लीज नक्की बोल. हो तुला खरं सांगू, आज उदयच्या डोळ्यात जो खुनशीपणा पाहिला ना मी, तो आजवर कधीच पाहिला नव्हता रे. काय चाललंय रे तुमचं आमच्या जागेत? तुमचं काय इकडं? काय संबंध म्हणजे? तुम्हाला कोणी हाकलून दिलंय? इथे यायचं. आमची जागा आहे. काय संबंध इथे यायचा? आमची जागा आहे. ठीक आहे ठीक आहे मी बोलतो. डोंट वरी, मी बोलतो त्याशी. हो, श्श, एक मिनिट. आणि सर्वोत्कृष्ट लेखक उदय रोहेकर. ऐक, बटर दे, बटर. मैदा दे आणि चमचा दे लगेच.
चमचा दे. कोण आहे? ताई ते ऐक ऐक, हलवत राहा. हा ताई बोल. अगं 2 मिनिटात करते म्हणाली होतीस ना फोन. अगं सॉरी सॉरी, खरंच सॉरी. जाम चिडला होता ग तो. लगेच पास्ता करायला घेतला. म्हटलं जरा तरी डोकं शांत होईल त्याचं. अगं त्यावरूनच आठवलं, तू मला पातोड्यांच्या आमटीची रेसिपी पाठवणार होतीस. ते विसरलीस ना या सगळ्या. अगं ऐक ना, हा. मी पाठवते, 2 मिनिटात पाठवते. हा हो ठीक आहे. हा चल. ऐक ऐक ऐक. हा ढवळत राहा ढवळत राहा. ढवळत राहा, गुठळ्या होऊ देऊ नकोस. हां हा हां आलेच. ताई. काय? इव्हनिंग वॉकला चालू आहे. सफोकेट होत आहे. पावसात रेनकोट घातलाय ना. लवकर ये. हा हो. काय ग? काय ग? काय झालं? चला जरा घोळ झालाय ताई. काय? काय केलंस हे? कौसल्या, काय केलंस हे? एवढं पानसट कसं झालं? ते का नाही घट झालं होतं. मग तू पाणी ओतलंस. मग जास्त झालं जरा. कोणी सांगितलं होतं तुला नसत्या गोष्टी करायला? ताई ताई चिडू नका ना. तू मला तुमची एकदा हाक तब्येत मारायचीस ना? तुमची तब्येत खराब आहे. कौसल्या रागवू तू जा. नका. तुझा घरी जा, ते तशी तुझी पुढे- वेळ झालीये. तू ते घरी पुढे- जा. जेवढं बैराग. केलंस तेवढं पुरे. जा तू. का? जाताना या डब्यातल्या 2 पुरणपोळ्या घेऊन जा, रात्री खायला बऱ्या पडतील. शी बाबा. हा का? तू जातेस का? ताई काय आता? ते का नाही सॉरी. धन्यवाद. जा आता. सॉरी. कठीण आहे. डिलिशियस, अमेझिंग. रिली? तरी घाईघाईत बनवलं. अरे ते कौशल्याने तर अळवाचं फतपद करतात ना, तसं पिंपभर पाणी घालून पास्त्याचं फतपद केलं होतं. ते सॅम्पल तुला कुठे भेटलं ते? बावळट येडपट आहे. तिला एक 2-3 दिवस सुट्टी दे. का? माझे काही पाहुणे येणार आहेत. त्यांच्यासमोर गोंधळ नको घालायला. तुझे पाहुणे? तुझे कुठले पाहुणे? अनाथ आश्रमात वाढलो म्हणून माझे मित्र असू शकत नाहीत का? आता तुझी बेबी ताई सख्खी बहीण नाही, पण राहते ना 1-1 महिना. तसाच हा माझा खास मित्र. अरे मग त्यासाठी कौशल्याला सुट्टी द्यायची काय गरज? उलट ती असली तर बरंच ना. मग तिला येऊन फक्त 1 महिना झालाय. यापूर्वी आपण करायचंच ना आपलं. मी सांगतो ते ऐक. आय नीड प्रायव्हसी. तिला सुट्टी दे. उदय, आय एम सॉरी. हा दीपक समर्थ कोण आहे? वरती एक स्क्रिप्ट पाहिली. जनरली तू अशा इतरांच्या स्क्रिप्ट बाळगत नाहीस. तसं म्हटलं तर विद्यार्थी आहे माझा, एका शिबिरात भेटला होता.
मागच्या वर्षी फिल्म इन्स्टिट्यूटने माझा रायटिंगचा मास्टर क्लास ठेवला होता. तिथे भेटला होता मला. त्या क्लासमध्ये विद्यार्थी म्हणून आला होता. राईट होता. शेवटी अगदी शाळकरी मुलासारखा आला माझंच अपघात पुस्तक घेऊन आणि त्यावर माझा ऑटोग्राफ पण घेतला. त्याचं नाव तेव्हाही लक्षात राहिलं होतं, दीपक समर्थ. त्यांनीच स्क्रिप्ट लिहिली आहे. गावाकडचा आहे. म्हणत होता कोणी प्रोड्युसर मिळालाय त्याला. त्यांनी सांगितलं स्क्रिप्ट जरा पॉलिश करून आण. खरं काय खोटं काय देव जाणे. बरं लिहिलंय पण बघू कितपत पॉलिश करता येते ते. चिडणार नशील तर एक विचारू. ही स्क्रिप्ट 2 दिवसापूर्वी आली आहे का? का? ती वाचल्यापासूनच तू इतका अपसेट आहेस का उदय? हे उगाच वडाचं सालपट काढून पिंपळा नको लावूस. सगळा मूड घालवलास. उदय, 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 उदय. 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 तू आहेस होय? नाही, पोहे तयार आहे. नाश्ता करून घ्या. आणि औषध पण ठेवलंय, ते पण घ्या. तब्येत बिघडते ना पुन्हा. मी जरा बाजारात जाऊन जिन्नस घेऊन येते. ताई, बरं नाही वाटत का? झोप नाही झाली? नाही, ठीक आहे. मी तुझा जाऊन ये बाजारात. साहेब पण येतील ना खाली? हां, साहेबांची काही वस्तू आली आहे, पाहून घ्या. हा, येते मी. येऊ?
हाक लावतेस नको तेव्हा. माझ्या कामाच्या गोष्टी आहेत त्या. अरे हळू. उदय काय चाललंय हे? उदय हं? काय आहे हे सगळं? काय चाललंय तुझं? ही सगळी हत्यारं तू अशी मांडून ठेवली आहेस प्रदर्शनासारखी. काय आहे नेमकं? अगं घाबरू नकोस. मी उलट सुलट काही करणार नाहीये. एक प्लॉट सुचतोय मला, त्याची रिहर्सल करतोय. मस्त दिसतंय ना सगळं? उदय पण तू मला भूक लागली. अगं अजून तू ब्रेकफास्ट पण नाही दिलंस मला. चल ना. काय हा बोल चित्रा, भानू भानू कुठे आहेस तू? काय झालंय? भानू उदय फारच विचित्र वागतोय. आता नेमकं काय केलं त्याने? भानू फोनवर नाही सांगता येणार. ऐक ना, तू लगेच ये इथे. ओके ओके. लगेच ये. एक विचारू का? विचार ना. मला कामावरून काढून नाही टाकत ना? हं? नाही अगं, ते आम्ही घरी पेस्ट कंट्रोल करतोय ना. म्हणजे औषध हां ते हां. म्हणून 2 दिवस बाहेर चाललोय. म्हणून तुलाही 2 दिवस सुट्टी दिली आहे. बघा, आपलं घर मानते मी, आता सोडून नाही जायचे. आत्ता बसते 2 दिवस घरी, येते. हे बघ, परवा रात्री हा खड्डा खणून ठेवलाय. ऑनलाईन साईटवरून पोलिसांच्या बेड्या मागवल्या. आणि भानू, काल तर भर उन्हात रेनकोट घालून प्रेत ओढतात ना, तसं प्लास्टिक मध्ये दगड घालून ओढण्याची प्रॅक्टिस करत होता रे. बरं आता कुठे गेलाय तो? नाही माहित, गेलाय अचानक कुठेतरी. मला ना त्याचं हे वागणंच कळत नाहीये भानू. कोण कुठला तो नवीन लेखक त्याला वर्कशॉप मध्ये भेटला, त्याचं ते स्क्रिप्ट आलं आणि सगळंच बिनसलं रे. माझ्या लक्षात येते काय बिनसलंय ते. इतकी वर्ष तुझ्या लक्षात आलंच असेल. त्याला प्रसिद्धीची, ग्लॅमरची सवय आहे. वर्षभरात 8-10 इव्हेंट्स नाही, ॲज अ चीफ गेस्ट जात नाही, फिल्मी पार्ट्यांना जात नाही, तोपर्यंत त्याला कसं तरी होतं, चुकल्यासारखं वाटतं त्याला. पण गेल्या 2 वर्षात त्याच्या 4 फिल्म्स फ्लॉप झालेत. त्यामुळे प्रसिद्धीला उतरती कळायला लागली. आणि आता तू म्हणालीस
त्या नवोदित लेखकाने एक स्क्रिप्ट पाठवलंय आणि ते जर चांगलं असेल तर त्यामुळे सुद्धा इन्सिक्युअर होऊ शकतो उदय, आणि म्हणून ही चिडचिड चालू आहे. अरे पण डोंट वरी, दिस इज जस्ट अ पासिंग फेज. काळजी करण्यासारखं काही नाही आहे. आलेच आम्ही. हो. काय रे, न सांगता कुठे गेला होतास तू? अगं मी ते कुठे गेला, हा बघ. समर्थ या. कालपासून तुला प्रश्न पडला होता ना, दीपक समर्थ कोण? हा दीपक समर्थ. वहिनी हो हो. नमस्कार. सर पाणी. अरे हो हो, अगं लांबचा प्रवास करून आलाय, चहा पाण्याचं बघतेस प्लीज? हो हो, या ना आत्या. ये ते आते. चप्पल. राहू दे ये, राहू दे सर. ये रे. उदय, अरे वा 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 वा, अलभ्य लाभ. आज मोठ्या लोकांची पावलं आमच्या घराला लागली तर. काय वकील साहेब, आज अचानक आमच्या घराकडे वाट वाकडी कशी काय केलीत तुम्ही? काय आता तुम्हाला मोठ्या माणसांना आमची आठवण होत नाही, म्हटलं चला आपणच जाऊन दर्शन घेऊया. अरे फोन तरी करून द्यायचा रे, नाही तर नेमकी चुकमुक झाली असती आपली. बरं, तुला ओळख करून देतो. दीपक समर्थ. हा सर. हा, दीपक हे माझे खूप जवळचे मित्र, भानुदास सुखात्मे, आणि आमचे वकील सुद्धा. नमस्कार. नमस्कार. मग काय करता तुम्ही? मी ते Dad. ते मी रायटर आहे. मी म्हणजे नवोदित. तर ते एका ओळखीत नाही ना, मुंबईच्या एका प्रोड्युसरला माझं फिल्मचं स्क्रिप्ट दिलं होतं. तर त्यांना ती स्टोरी खूप आवडली, पण ते म्हणले जरा डेव्हलप केलं पाहिजे. तर मी ना सरांचं वर्कशॉप केलं होतं बरं का. तर म्हणलं जर सरांनी एकदा हात फिरवला, म्हणजे कसं सरांचा गायडन्स, म्हणजे सरांनी जर मनावर घेतलं तर म्हणजे कसं सरच सुरू झालं की आपलं, नाही का? या दॅट्स टू मच दीपक. बर, इथं उजवीकडे तुझी खोली आहे, तू जरा हातपाय धुवून घे, मग आपण बसू जेवायला. हा? ते चप्पल. हा जा जा, घेऊन जा. घेऊन. अरे घेऊन जा म्हणजे हातात. नाही नाही, ते म्हणजे धूळ नको ना, म्हणजे कुठे. अरे हा आयटम कुठे सापडला तुला? अरे अरे माझ्या एका शिबिरात आला होता, चांगलं लिहितो, मला असिस्टंटची गरज होती, म्हटलं ये. गुड. बरं मी निघतो, माझी एक अपॉइंटमेंट आहे. अरे थांब रे. अरे आधीच उशीर झालाय. चित्राने फोन. चल येतो. चल सी यू. बाय बाय. ए ते जेवायचं बघ ना प्लीज. हा येणार आहे सांगितलं नाहीस तुम्हाला? तुला सांगितलं होतं ना माझा पाहुणा येणार आहे. पण हा येणार आहे हे नव्हता बोललास तू. उदय प्लीज प्लीज टेल मी व्हॉट आर यू अप टू? कम ऑन, आय एम अप टू नथिंग. बिचारा गावाकडून आलाय, त्याला मदत करण्यात कसला अर्थ काढतीयस तू? उदय तुझं काय चाललंय ना, मला मला खरंच कळेन असं झालंय. चित्रा, उगाच वाटेल ते विचार करून स्ट्रेस घेऊ नकोस. इट्स नॉट गुड फॉर युअर हेल्थ. रिलॅक्स.
फार वेळ लावलाय नाही. बघतो मी. दीपक. 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 कुठे गेलाय? उदय. वहिनी सॉरी 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 तू सॉरी मी ते सरांचा कुडता घातला म्हणून सॉरी बरं का वहिनी. म्हणजे काय झालं मी आहे ना कपडे आणले फारसे. माझ्याकडे कपडेच नाहीत एवढे आणि जे काही होते ते काल धुतले ना आणि पावसामुळे मग ते ओलेपिळे तसेच प्लास्टिकच्या बागेत घालून घेऊन आलो. तर जुना कुर्ता सरांचा कपाटात होता न विचारता घातला. सॉरी बरं का. काढू का? नाही नाही. बाकी वहिनी बंगला बेस्ट आहे बरं का. म्हणजे बंगला हा जो परिसर मला एकदम गावाकडची आठवण झाली बघा. आणि मेन काय शिटीपासून एवढं लांब आहे म्हणजे एवढं शांत इथं कोणाला मर्डर करून गाडला का नाही कळायचं बी नाही कोणाला. तुम्ही जेवायला या, मी जाते. हा आलोच. घाबरायचं काय? दीपक. सर. चल जेवायला चल. आम्ही दोघं वाट बघतोय. सर कलेक्शन कसलं भारी आहे तुमचं. थँक्यू. सर मला एक सांगा ही जी कुऱ्हाड आहे ही किलिंग इन द रेन मधली आहे का? अगदी बरोबर आहे. आणि ही कट्यार एक रात्र हरवलेली. ऍब्सोल्युटली. हे सगळं तुम्हाला कसं माहित? अगं सगळ्या फिल्म्स माझ्या पाठ करून आलाय तो. सर हं. ही जी बेडी आहे अरे मी याचं ती पुढची फिल्म लिहितोय ना हा त्यासाठी आहे ती. चल लवकर जेवायला चल. तुला नंतर सगळं डिटेल मध्ये दाखवतो. ये. हा बरं ती डेट जरा नीट ठेव. हा हा. पुरे वहिनी तुम्हाला माझ्या स्क्रिप्ट बद्दल काय काय माहिती आहे? मुळात काय चाललंय हेच माहित नाहीये मला. सर
नाही तुम्ही म्हणजे घरात पण एकदम सस्पेन्स मेंटेन केलाय बरं का. हाडाचा सस्पेन्स रायटर आहे मी. हा. मला सांग, ही स्क्रिप्ट आपल्या दोघांनाच माहिती आहे ना? तुला आणि मला? हा. आता मी तुला सांगतो मी कशी स्क्रिप्ट लिहितो. उदय, मगाशी तुला प्रश्न पडला होता की ह्या बेड्या कशासाठी. मी माझी कोणतीही नवीन स्क्रिप्ट लिहिताना त्याच्यातली एक प्रॉपर्टी माझ्याबरोबर सदैव ठेवतो. आता पुढची जी कॉन्सेप्ट आहे ती या बेड्यांवर आधारित आहे. आता मी काय करणार? हं? उदय, जा खुर्ची घेऊन ये, तुला सांगतो. हा हा. ठेव. इथं हं? आता दरवेळीस प्रमाणे मी ॲक्शन रिहर्सल करणार. म्हणजे प्रत्येक स्क्रिप्टच्या बाबतीत मी तेच करतो. म्हणजे खराखुरा खून नाही करत. पण एखाद्या बरोबर त्याची रिहर्सल करतो. अहो मग तुमचा तो माणूस आज मीच आहे ना सर. हा, ॲब्सोल्युटली. चित्रा, याच्या किल्ल्या कुठे आहेत ग? मला नाही माहित. म्हणजे मी कशाला तुझ्या गोष्टींना हात लावू. उद्या ऐक ना खरंच आता कशाला हव्यात त्या बेड्या. जेवण वाढलंय, चल ना जेवण घे ना, ठेवते पाहू. अगं मी माझ्या शिष्याला सांगितलंय सगळं दाखवीन म्हणून. हा, तर आता किल्ल्या किल्ल्या कुठे ठेवल्या? ऐक ना उद्या, आत्ता खरंच गरज आहे का त्या बेड्या फेड्या दाखवण्याची? उद्या सकाळी नाही का दाखवता येणार? वहिनी वहिनी, सरांचा मूड आहे तर प्लीज त्यांना दाखवू द्या ना. अहो म्हणजे तेवढंच मला शिकायला मिळेल नाही का. प्लीज प्लीज वहिनी प्लीज, जेवण होत राहील प्लीज. हा सर. याची किंमत किती असेल अंदाज? आता असेल फक्त 80,000 रुपये. आयो. हा, जादूगार सरकाराने स्पेशली माझ्यासाठी बनवल्यात. तुला तो प्रयोग माहिती आहे ना? जादूगाराच्या हातामध्ये बेड्या लावतात, त्याला एका खोक्यामध्ये टाकतात आणि ते खोकं नदीत फेकतात. 2 मिनिटात जादूगार पाण्यातनं बाहेर होतो. आज जबरदस्त प्रयोग असतो. मी ऐकलाय सर, फक्त बघणार कुठून. तिकिटाचे पैसे तर पाहिजेत. बेडी बघू शकतो का जरा? हा, ऑफकोर्स. उदय, 80,000. आयो सर, अडकली की हातात. वहिनी ही बघा अडकली. खरंच की अडकले की. आणि तसंही तुझ्या हातात बेड्या घालण्याचा प्रसंग कधी येणार? उदय, काय पोरखेळ चाललाय? चला जेवून घ्या आता. बघितल्या ना बेड्या, ठेवून दे जागेवर. चल ना जेवायला उदय. ना 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 ना, नॉट दॅट वे. बस हा खाली बस. हात घे मागे. हा, घे घे घे. येस. नाव युअर अ प्रिझनर. नाही 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 मी लॉर्ड, नाही. मी हा गुन्हा नाही केलाय मी लॉर्ड. अहो मला सोडा ना मी लॉर्ड, मला सोडा. माझी आई, माझे बाबा माझी वाट बघत असतील. माझी बायका पोरं माझ्यासाठी थांबली असतील मी लॉर्ड. मी हा गुन्हा नाही केलाय मी लॉर्ड. लॉर्ड मला गुन्हा. कसलं भारी असं रे. सर खोलताय ना? किल्ली किल्ली केव्हापासून शोधतोय किल्ली. किल्ली सापडत नाही. उदय, काय करतोयस तू? वायर कशाला बाहेर काढलीस? किल्ली शोधतोयस ना? सापडत नाहीये ना. अरे मग शोध ना उदय. ते अवघडलेत बघ ना. काय रे? नाही नाही ठीक आहे. पण इथून किल्ली जाईल कुठे? सापडत नाही का किल्ली? नाही ना रे, सगळे ड्रॉज बघितले.
अरे केली सापडत नाही आणि तू हसतोयस. अहो कसला भन्नाट प्लॉट आहे सर. म्हणजे वहिनी या ना इकडं या. अहो लय सॉलिड प्लॉट सापडलाय बघा. काय? एक वेल नोन रायटर असतो बर का. हा आणि तो वेल नोन रायटर एका नवोदित लेखकाला आपल्या घरी बोलवतो आणि घर सुद्धा असं आडगावातच असतं. आणि मग तो वेल नोन रायटर त्या नवोदित रायटरच्या हातात डिस्कशन करता करता बेड्या अडकवतो. आता नवोदित रायटर जो आहे तो तरुण आहे पण त्याचे दोन्ही हात बेड्यांनी अडकलेले आहेत. त्यामुळं कितीही इच्छा असली तरी तो प्रतिकार करू शकत नाही. आणि याचाच फायदा घेऊन तो वेल नोन रायटर आपल्या दोन्ही हातांनी त्या तरुण नवोदित रायटरचा गळा सोडा ना. काय प्लॉट आहे. मी तुझ्या प्लॉट मध्ये इतकं गुंगून गेलो. बर या नवीन रायटरला जुन्या रायटरच्या घरी येताना कोणी बघितलं तर नसेल ना. म्हणजे कोणाला माहिती तर नसेल ना. हे काय मध्येच उदय? हे तू गब्बस ग 2 मिनिटं. काय वाटतंय तुला? ते काय आपल्यावर म्हणजे ते इथं तुम्हीच मला घेऊन आले. मला कोणी बघितलंय. म्हणजे या वायरनी तुझा गळा ओवळायला काहीच हरकत नाहीये. सर जोकिंग पुरे ना आता. सोडा ना लवकर. सर माझा एक फोन येणार आहे इथं माझ्या गर्लफ्रेंडचा. सोडा ना मला. तुझा फोन येणार? हा मी इथला नंबर दिलाय तिला. चिठ्ठी लिहून आलो तो खोलीवर. डेड आहे तो. तुझी गर्लफ्रेंड आहे? गर्लफ्रेंड माझी गर्लफ्रेंड आहे माझी वहिनी. तसं असं वाटत असलो तरी गर्लफ्रेंड आहे माझी. दॅट्स अ ग्रेट इन्व्हेन्शन. मी तर क्षणभर बावचळून गेलो होतो. पण कसं झालं की योग्य क्षणी तुला बरोबर ट्रॅप केला मी. सर
तू इथून कुठून आलास? या इथून. मुद्दाम इथून आलो अगं. म्हटलं एक नजर मारावी, कुणी बघितलं तर नाही ना. दीपकला पण इथूनच घेऊन गेलो ना, या दाराने. हे बघ चित्रा, घाबरण्याचं काही कारण नाहीये. हे बघ, आज संध्याकाळपासून इथे आसपास चिटपाखरू सुद्धा फिरकलेलं नाहीये, दीपक सोडून. कोण? बेबी, पूजा बोलतीये. चिडलास का तू? आणि घरी आहेस का तू? तुला किती वेळा सांगितलं? हेच की इतक्यात कॉन्टॅक्ट करायचा नाही. पण सिरियसली यार बेबी, किती दिवस झाले आणि आजकाल तू माझा फोन पण उचलत नाहीयेस. आत्तापर्यंत काम झालं असेल ना? मूर्ख आहेस का तू? काम झाले की कळेल तू. कसं काय पण? बट बेबी मी डोंट डिस्टर्ब मी. हॅलो 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 बेब. Useless. You all right? छातीत दुखतंय थोडं. डॉक्टरांना बोलवायचं का? काही गरज नाहीये. पूजा, काय वेळ काळ काही कळत नाही, कधीही फोन करते. पण आपली वेळ आता चांगली आहे बरं का. सापळा होऊ घातलेली एक जबरदस्त सुपरहिट फिल्म माझ्या नावावर होणार. विचार कर प्रीमियरचा. मी असे चांगले कपडे घालून नम्र आणि गरीब भाव घेऊन चाललोय, आणि तोही माझ्याबरोबर आहेस. महागातली महाग पण साधी दिसणारी साडी नेसून आपण असे रेड कार्पेटहून चाललोय. सगळा ऑडियन्स आपल्याकडे हात दाखवते, आपणही त्यांना अभिवादन करतोय. सुपरहिट फिल्म, मीडिया, न्यूजपेपर, सगळीकडे नुसती चर्चाच चर्चा, पैसाच पैसा येतोय. हे सगळं नाही का दिसत रे तुला? मला फक्त पोलिसांची गाडी आणि फाशीची दोरी दिसते. अगं सोड ग. माझ्यासारख्या हुशार माणसाला पकडायला पोलिसांना 7 जन्म घ्यायला लागतील. असं प्रत्येक गुन्हेगाराला वाटतं. मला माहिती आहे आता जे घडलं ते तुला पटलं नाहीये, पण काय करू? ते करणं फार गरजेचं होतं. खरंच इतकं गरजेचं होतं उदय? उदय, एका माणसाचं खून केलायस तू, इतकं गरजेचं होतं? काय हवं होतं तुला? उदय, आपलं एवढं नाव आहे, बाबांनी माझ्या नावावर एवढा पैसा सोडलाय, सगळं तुझंच आहे ना. हा बंगला हा माझ्या नावावर आहे. तू म्हणाला असता तर मी लगेच तुझ्या नावावर केलं असतं. तू का केलं ते? का मारलं ते? का माणसाला खून केलास? काय हवं होतं तुला? कशाला केला? गाडी, शोफत सगळं मेंटेन करू शकलो असतो उदय. काय काय गरज होती? मला जे हवंय ते तुला कधीच कळणार नाही. पोलीस आले उदय. नाही, नाही. पोलीस आले. त्यांना कळलंय. ते तुला अगं, घ्यायला नाही. आले. पोलीस अगं, आले पोलीस उदय. नाही. ते तुला नाही, घ्यायला आले. मी बघतो. तू शांत. तू पोलीस शांत. आले. पोलीस आले. मी बघतो. कौसल्या, कौसल्या, तू काय करतेस इथे? वास येतोय, रक्ताचा वास, रक्ताचा वास, वास येतोय,
रक्ताचा कोण वास येतोय रक्ताचा वास येतोय रक्ताचा इथे इथे खेचून आणलंय मला खेचून आणलंय वेदना हे बघ आताच चित्राच्या छातीत दुखत होतं तिला बरं नाहीये हत्यार कशासाठी तू तू हत्यार कशासाठी अगं माझ्या कामाची आहेत माझ्या पिक्चर मधली आहेत. कट्यार एका तरण्या पोरीनं वापरली होती आतापर्यंत काम झालं असेल ना? माझ्या मागच्या पिक्चरच्या हिरोईननी वापरली पुन्हा वापरली जाणार साहेबाचं एक तरणागड साहेब मुर्दा पाडणार मुर्दा पाडणार तोच मुर्दा पाडणार साहेबाचं लय वास ए, तू ठीक आहेस ना तुला पोचवायचं आहे कुठे जाईन मी तुम्ही पाहतो मला कोणी नेत नाही ना अजिबात नाही तिला कळलं उद्या तिला कळलं अजिबात नाही उगाच प्रेशर घेऊ नकोस प्रेशर घेऊ नकोस तिला काहीही कळलेलं नाहीये सावकाश. हे बघ तुला तर आरामाची गरज आहे हा चल 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 अगं नाही काही कुणाला काही कळलेलं नाहीये चल तू वर चल थोडासा आराम कर बरोबर चल 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 अगं घाबरू नकोस मी आहे ना मी आहे चल हा काही नाही शांत हा शांत शांत अजिबात प्रेशर घ्यायचं हं? ये काही नाही काही बस 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 काही विचार करू नकोस थांब हा तू गोळी घेणार आहेस का झोपेची झोपेची गोळी घेणार आहेस ए सावकाश 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 उद्या कळलं तू हो 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 कुठे? मी इथेच आलोच हं? घाबरू नकोस हं? हो 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 मी इथेच आहे हं? काय झालं मी बघतो शांत हो मी बघतो शांत हो तू शांत हो शांत हो
कशा पायी? हात नाही लावायचा सांगतो. हा, आजपर्यंत कोणी माझ्या बापानं पण नाही मारलं मला. अशी मारतात का कट्यात? घुसले असते ना. अहो रिअलिस्टिक नको का वाटायला? वहिनींना अख्खाच्या अख्खा हार्ट अटॅक वहिनी सॉरी बर का, सॉरी. RIP बर का वहिनी, RIP. त्यात तुमची ती येडी मोल करीन कौसल्या इथे येऊन बडबड करत उभी होती. मी आपला तिकडे अंगाला बाहेर चिखल बिखल लावून उभा, ते डोंगळे नको नको तिकडे घुसत होते माहितीये का? ती आली ते बरंच झालं. मी तिला सांगितलं चित्राच्या छातीत दुखतंय. ती गावभर बोंब मारत हिंडत असेल आता. आणि येणाऱ्या जाणाऱ्याला प्रत्येकाला सांगत होतो की हिला हार्टचा ट्रबल आहे. झालं ते बरंच झालं. तुमचा स्क्रीन प्ले म्हणजे बेस्ट बरं का सर. आणि सर तुमचा तो दिवा उघड बंद करण्याचा सिग्नल पण उपयोगी पडला बरं का. नाही म्हणजे मला परफेक्ट कळलं ना कुठल्या टायमिंगला एंट्री घ्यायची ते. काय घरभर चिखल करून ठेवलाय. आता रिअलिस्टिक घंटा रिअलिस्टिक घ्यावराला घेतो. बर थांब थांब. मला एक सांग, तुझा पुढचा प्लॅन काय? प्लॅन काय आता? वहिनी तर गेल्या, तर मी असं विचार करतोय की इथंच थांबून जरा निवांत लिखाण करीन. गोडबाय टू गरिबी. काय म्हणजे? अहो म्हणजे काय म्हणजे, ठरलं होतं ना आपलं. वहिनी गचकल्यावर 50-50 शेअर तुमच्या इस्टेटीमध्ये. सर तुमच्या जीवावर हातातली नोकरी सोडून आलोय मी. उगा पलटी मारू नका आता. तुम्ही म्हणले म्हणून कॅल्क्युलेटेड रिस्क घेतलीये. हातात पैसे तरी येऊ दे, नंतर बघू वाटागाठीचं काय. बरं मला सांग, तुझी पुढची कॉन्सेप्ट काय? म्हणजे काय, ऍक्शन, थ्रिलर, सस्पेन्स? अहो कसले सस्पेन्स मरायला. हे एवढं सगळं करून हाऊस पिटली माझी सस्पेन्सची. सोशल लिहावं म्हणतोय. सोशल. एका गरीब विधवा मुलीची गोष्ट आहे डोक्यात माझ्या. मग ती अशी एका सरकारी ऑफिसच्या सेटअप मध्ये असते. म्हणजे बघा पहिला सीन असा ना, आपण एक काम कर, तू आवरून घे. इथे बरीच कामं पडलेली आहेत मला. डॉक्टरांना फोन करायचा. सर रिअलिस्टिक बरं का, रिअलिस्टिक. जा आंघोळ करून घे. हॅलो डॉक्टर मी उद्या बोलतो. चित्रा तुम्ही लवकर या. हॅलो तुला सांगितलं ना 6 महिने फोन करायचा नाही म्हणून. कळत नाही का तुला? उदय, मला ना इथे एक एक दिवस काय एक एक मिनिट जड होतोय तू. ओ माय गॉड. मला तुझ्यासोबत राहून ना सुचायला लागलंय हा उदय. आय एम टेलिंग यू, वी आर जस्ट मेड फॉर इच अदर. अँड डू यू इवन रिअलाइज 2 महिने झालेत आपण एकमेकांना भेटलो नाही आहोत. आता फक्त 6 महिने राहिलेत, त्यातल्या 2 महिन्याची तुझी प्रॅक्टिस झालेली आहे ऑलरेडी. झाली आहे ना? काय रे उदय, तुझं ना माझ्यावर प्रेमच नाहीये बाबा. तसं समज घे. उदय तू ना जरा म्हणून रोमॅन्टिक नाहीयेस. अगं मग माझ्यासारख्या माणसावर कशाला राहायचंय तुला? कारण मला ना अशीच माणसं आवडतात. I'm busy, I'll call you later. उदय, हॅलो बेबी. काय ठेव की मग. एक बोलू का? नाही म्हणजे लहान तोंडी मोठा घास घेते. पण बाईसाहेब कालच गेल्यात. तुला कशाला नको त्या चौकशा? असं बरं नाही साहेब. बघ मला कामाचे फोन येत असतात. नको त्या गोष्टीत नाक नाही खुपसायचं. आणि असंही तू या घरात नाही राहिलेस तरी चालेल. तू निघू शकतेस. साहेब कामावरून नका काढू साहेब. मला मी पुन्हा नाही विचारणार. असंही तुझं इकडचं काम संपलेलं आहे. साहेब असं नका करू. मी कुठे जाऊ साहेब? हात जोड. हे बघ या घरात मी राहीन की नाही तेही मला माहित नाही. साहेब एकटी बाई कुठे जाणार मी कामावरून? हे बघ आज संध्याकाळी आपला गाठोडं उचलायचं आणि निघायचं इकडनं. साहेब असं नका करू साहेब.
कॉफी. थँक्यू. कौशल्याला काय म्हणले तुम्ही? हं? कौशल्य, तिला तुम्ही म्हणले की तुझं काम झालंय का? कारण तिचं काम झालंय. ही चित्रा ना उगाच तिला घेऊन आली होती कुठून तरी. एक नंबरची पिंडोके बावळट. काय उपयोग आहे तिचा आपल्याला? मस्त राहू ना दोघं निवांत. हं? तुझी ती विधवा मुलीवरची गोष्ट कुठपर्यंत आली? चाललंय, तेच चाललंय. आत्ताच विधवा झाली. जरा बघू तू काय लिहिलंयस. होऊ दे की पूर्ण. तुम्हीच म्हणले होते की वर्कशॉपमध्ये स्क्रिप्ट पूर्ण ऐकवावं म्हणजे इम्पॅक्ट पडतो. लक्षात आहे माझ्या. आणि एकदा झालं की तुम्हालाच दाखवणार. नाही नाही, बघ तुम्ही लिंक लागले तुझी चालू दे. भानू, उद्या 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 सांभाळ सांभाळ स्वतःला उद्या. सांभाळ. उदय, आपल्या हातात नसतं रे काही. प्रयत्न करतो रे, पण अश्रू थांबतच नाहीयेत. खरंय खरंय. मरता येत नाही म्हणून काम करत राहायचं. जगत राहायचं असून काय. मला वाटलं तू एकटाच असशील. अरे सर, नमस्कार. नाही, मीच त्याला थांबायला सांगितलं. नाही, बरं झालं. अशा वेळी तुझ्यासोबत कोणीतरी असणं गरजेचं होतं. सर, ते मी अंडी घेऊन येऊ का? अरे हो, तुमच्याकडे जेवण बनत नसेल ना आता? हा ना सर. नाही, बाई पण नाही आजकाल. तू घेऊन ये अंडी. हां. पैसे ठेवलेत. नाही नाही सर, ते तुम्ही ते पे मनी डाउनलोड करून दिले ते आहे ना. मग आपण बोलूया. अरे बस ना. गाडी घेऊन जातोस का? नाही सर, गाडी कशाला. असंच जातो म्हणजे जरा पाय पण मोकळे करता येतील. फक्त चप्पल ते आता चप्पल घालून घरात हिंडायची झाली बरं का सवय. चला येतो सर. भेटू. तुम्ही बाहेर फार रमला नाही तर इथंच भेट होईल आपली. आता रमायचं काय, म्हणजे ते अंडी घेऊन पेमनी करून परत यायचं. येतो सर. बाहेरचं गेट लावून. हां येतो. वाचून घे.
80 कोटी? हे 80 कोटी, हा राहता बंगला आणि विम्याचे 5 कोटी, एवढी रक्कम तुला मिळणार आहे. चित्राच्या वडिलांनी तिच्यासाठी जे जे काही मागे ठेवलं होतं ते सगळं ती जसंच्या तसं तुला ठेवून गेले. उदय शांत हो, शांत हो. उदय शांत हो, शांत हो. आता हे पैसे घेऊन मी काय करू? अरे तेच नाही राहिली रे. कळतंय मला, कळतंय मला. हे बघ, असं रडण्यानं गेलेला माणूस परत येत नाही. आपल्याला आपली कामं करायची आहेत. तुझं मन गुंतव कशात तरी. शांत राहा. चित्र आहे इथे. तिच्या वडिलांनी तिच्यासाठी जे जे काय मागे ठेवलं होतं ते सगळं तिनं तुझ्यासाठी ठेवलंय. तिच्या प्रेमासकट त्याची जाणीव ठेव आणि शांत राहा. आय मिस. गुड. आय एम सॉरी अभि. सॉरी. खरं तर यावेळी मी इथे थांबणं गरजेचं होतं, पण मला एक अर्जंट काम आहे, मला जावं लागेल. थँक्यू. तू आलास. वर्क फर्स्ट इयर, काम पहिलं. थँक्यू. आणि बघ, मी परत येईन तेव्हा आपण सगळ्या लिगल फॉर्मॅलिटीज पूर्ण करू. आय होप तोपर्यंत तू जरा सावरलेला येशील. चालेल ना? यू नो इट बेटर. काळजी घे स्वतःची. येऊ मी? चल, मी तुला सोडायला येतो. अरे कशाला? येतो मी, येतो. हा तुझा असिस्टंटच आहे ना? हो. तू सांगत असशील तेच तो लिहून घेत असणार. हो. मग तो लॅपटॉप त्याने असा लॉक करून लपवून का ठेवलाय? अरे हां, तो बँकेत नोकरीला होता ना पूर्वी. प्रत्येक गोष्ट कुलूप किल्लीमध्ये ठेवण्याची सवय लागली. काय सवय आपली आपली. ठीक आहे. काळजी घे स्वतःची. येतो. तू आत कसा आलास? तुम्हीच घराला एवढे 3-3 दरवाजे बनवून घेतलेत. आलो मागल्या दारानं. म्हणलं आयुष्यात तेवढंच व्हेरिएशन. बरं, खायचं आणलंस ना? भूक लागली आहे. हा, ते ठेवलं आतमध्ये घ्या. म्हणजे लिंक लागली हो. बिझी आहे मी जरा. दीपक. हा, काय झालं? दीपक. अहो काय? काय ती बाटली नेमकी निसटली आणि खाली पडली रे. थांबा थांबा तुम्ही. अहो, तू नुसते उभे राहू नका. ते ड्रॉवरमध्ये औषध ते लावून घ्या. बघता काय, सगळे ड्रॉवर उघडू उघडू झाले माझे. जा. हे जरा तेवढं साफ करून घेशील प्लीज? हां, थँक्यू. म्हणून सांगत होतो त्या कामवालीला काढू नका. हे कटकटच आहे. उदयजी, ओ उदयजी.
सापळा. पटकथा संवाद दीपक समर्थ. कॅरेक्टर स्केचेस गणेश मानकर मध्यमवयीन स्क्रीन प्ले रायटर. प्रकाश बलवान तरुण स्क्रीन प्ले रायटर. मोहिनी रायटरची पत्नी. तुमच्याकडे ही प्रिंटआउट कशी आली सर? सीन नंबर 1 बंगलो इंटिरियर डे. कंसात मोहिनीबाई चहा घेऊन येताना दिसतात. मोहिनीबाईंना हृदयविकाराचा झटका येऊन गेल्यामुळे त्या कृश दिसतात. कंस पूर्ण. समोर गणेश मानकर एक स्क्रिप्ट वाचत बसलेले आहेत. मोहिनीबाई चहा देतात. गणेश मानकर स्क्रिप्ट टेबलवर ठेवतात आणि त्यावर आपल्याला पटकथा संवाद प्रकाश बलवान असं नाव दिसतं. तुम्ही माझा लॅपटॉप. आपण पुल आउट घेतो. भिंतीवर आपल्याला वेगवेगळी शस्त्र दिसतात. कट्यार, तलवारी, ढाल, कुऱ्हाड. एक रायटिंग टेबल असा सेटअप आपल्याला तुम्ही माझी फाईल स्वतःला मेल करून घेतली. हे सगळं माझं आहे. माझी फाईल काय लावलंय? अहो माझी नवीन फिल्म आहे सर ही. नवीन फिल्म विधवा मुलीवर सरकारी ऑफिस साठी पाहिली. ऐका ना सर, मी काय विचार केला, मी डोंट आर्ग्यू अँड ट्राय टू एक्सप्लेन. मला सगळं कळतंय. सर मी असा विचार केला की आपण. तू मला घेऊन मरायचा विचार करत होतास? अहो नाही मरायचं कशाला. लाईफ इज ब्युटिफुल सर. आणि लाईफ मध्ये आपल्याला काय पाहिजे? आपल्याला सक्सेस पाहिजे. आपल्याला यश पाहिजे की नाही? असं मिळणार आहे यश? असं लिहून उदयजी उदयजी उदयजी. लय डोक्यात राग घालून घेता राहू तुम्ही. या इकडे बसा जरा. अहो बसा ना, बसा. कसं आहे सर, त्या रात्री आपण इथं जो काही गेमाडपणा केला त्याच्याकडं आता तुम्ही एक थर्ड पर्सन बघा ना जरा. आणि मग मला सांगा, त्याच्या इतकी कमर्शियल, धंदेवाईक, मसालेदार फिल्म दुसरी कुठली आहे का? अहो आपणच केला ना सगळा गेम. मग आपणच तो एनकॅश करायचा. आपण एनकॅश करायचा. हो, आपण तो एनकॅश करायचा आणि पोलीस ती एनकॅशमेंट पुरावा म्हणून वापरतील. पोलिसांचा काय संबंध? तुमच्यासारखा एक कुणीतरी, माझ्यासारखा एक कुणीतरी, वहिनींसारखी एक कुणीतरी जी हार्ट अटॅक येऊन मेली. या चित्रपटातील सगळ्या घटनांपात्र काल्पनिक आहेत. कोणा जिवंत हे तुला कळतंय का? आपण दोघांनी मिळून एक खून केलाय. पुरावा काय? पुरावा. केस स्टँड झाली ना, नंतर पुरावा मागतात. तोपर्यंत आपल्या आयुष्याची. शांत व्हा ना जरा. मी पण शांतपणेच विचार केलाय. शांत व्हा. शांत होतो. तुला ना या फिल्मसाठी, कमर्शियल पब्लिसिटीसाठी जी काय मदत हवी आहे मी करायला तयार. म्हणजे ज्या दिवशी तुझी फिल्म रिलीज होईल ना त्याच्या दुसऱ्या दिवशी तुला हेडलाईन्स दिसतील. उदय रोहेकर, त्यांचं आयुष्य आणि त्यांच्या फिल्ममध्ये साम्य. आणि प्रीमियरच्या दिवशी सुप्रसिद्ध लेखक दिग्दर्शक उदय रोहेकरांची आत्महत्या. ले ड्रामा क्वीन आहे राव तुम्ही. आता कसं समजवायचं तुम्हाला? बरं ड्रामा क्वीन. करा डिलीट करा. दाबा शिफ्ट टॉक दाबा. तिथून करा लो डिलीट. इथून कसं करणार? इथून जाईन बाहेर आणि परत लिहून टाकेन. आणि तुम्हाला तर आपला रायटिंगचा स्पीड माहितीच आहे. तान 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 लिहितो आपण. काय इथून जर डिलीट करायचं असेल ना तर तुम्हाला माझा मुर्दा पाडावा लागेल. आणि इतक्यात काय तुम्ही परत दुसरा खून कराल असं मला वाटत नाही. कारण पहिलाच खून करून तुमचा कावरा बावरा बैजू बावरा झाला नाही का? यू इडियट. इंग्रजीत शिव्या देण्याचं काम नाही बरं का. ऐका ना सर, तुमची बायको मारण्यात अर्धा हिस्सा माझा आहे. हे बघ, आपल्याकडं एका सुपरहिट कमर्शियल फिल्मचा प्लॉट आहे. ही फिल्म विकायला मला मदत करा. जे पैसे येतील अर्धे अर्धे. इम्पॉसिबल.
राहिलं. राहिलं राहिलं राहिलं. सुप्रसिद्ध लेखक उदय रोहेकर यांच्याकडं लक्ष्मी टिळा लावायला आली होती आणि त्यावेळी ते स्विमिंग पूलमध्ये आंघोळ करायला निघून गेले. कारण कसं आहे, समजा खरंच तुम्ही आता माझा गेम करायचा प्लॅन केलात तर उगाच कशाला मारा, नाही का? त्यापेक्षा बाहेर जातो आणि लिहितो फिल्म. हां, येतो सर, चला. माझं सामान इथं राहिलंय. मेरा कुछ सामान तुम्हारे पास पडा आहे. पडा रे तो तिच्या मायला कोणाला पाहिजे ते. दीपक, मला थोडा विचार करायला वेळ दे. करा. लेखकानं विचार नाही करायचा तर कोणी करायचा? उदयजी, इथं एका लफड्याचा उदय झालाय. कोण आहे? Hey, hey. I missed you so much. That's true. That's true. I've got some guests in order. आपण एक काम करू, आपण कॅन बी अरे आपण पण तिकडे जाऊन बोलू ना. ए हनी, तुला म्हटलं होतं ना की 6 महिने भेटायचं नाही. 15 दिवस पण नाही झाले. यू जस्ट टर्न्ड अप. आय नो बेबी, बट मला नाही राहवलं. व्हॉट द हेल इज दिस? मला नाही राहलं. अगं, अशाने माझ्या गळ्याला फास लावशील तू. यु नो व्हॉट, आय जस्ट डोंट अंडरस्टँड. लाईक एकदा भेटल्याने असं काय होणार आहे? तुला नाही कळणार. ओके, म्हणजे क्यू मिनू से की जर नाही भेटलो तर सगळं नीट होणार आहे. ॲब्सोल्युटली, सगळं व्यवस्थित होईल. गेले 3 वर्ष तू दम धरलास ना. इट्स जस्ट अ मॅटर ऑफ एन इयर. त्यानंतर यू नो. बेबी, तू नक्की माझ्याशीच लग्न करणार आहेस ना? ऑफकोर्स. आता माझ्यासारख्या माणसाशी अजून कोण लग्न करणार आहे? का का कोणी नाही करणार तुझ्याशी लग्न? कोणीही करेल. एवढा पैसा मिळणार आहे तुला. एवढा पैसा काय ना, खूप खूप मुली मागे लागल्यात. पण तुझ्यात जी मजा आहे ना, ती दुसऱ्या कोणात नाही. बेबी, इट्स जस्ट अ मॅटर ऑफ सोडा. अरे लुक 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 6 months. बेबी, नो बेबी. Oh yeah. After that, it's only you and me. Oh God. Okay, so keep patience. 6 महिने. Come on. 6 months. I'm gonna miss you. I'm gonna miss you too. Bye bye. मी घरी पोहोचून मेसेज करते. नाही 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 नाही. तू नको करूस. I'll call you. Love you. पूजा,
पूजा माझ्या मागच्या फिल्ममध्ये होती. अच्छा, ती पावसातलं गाणं. मादक आहे, पण ते केसांचं काही केलंय ना आता, ते नाही चांगलं दिसत. सांगा तुम्ही तिला. माझ्या बऱ्याच सिक्रेट्स तुला कळल्यात. सगळ्याच. मला रॉयल्टी चालेल. सुखात मी आला होता. म्हणत होता की चित्राने फारसं काय ठेवलं नाहीये मागे. काय? हां, आपण जेवढी अपेक्षा केली तेवढं अजिबातच नाही. अयो. आता इन्शुरन्स क्लेम केला तर पैसे यायला किती वेळ लागेल देव जाणे. प्रॉपर्टी विकायची म्हटली तर काय लगेच गिरायक नाही. थोडक्यात आपली तंगी सुरूच आहे. सर. नाही, बट आय एक्सेप्ट युअर ऑफर. मस्त आहे, मस्त स्क्रिप्ट आहे. लोकांचं काय, बोंबलायचं तर बोंबलतच राहतील. तेच म्हणतो सर मी. अहो, बोंबलतील आणि बसतील गप. आपण फिल्म लिहू, पैसे कमवू, श्रीमंत होऊ. यू सेड इट. लागतो कामाला लाग. सर, डन आहे नाही? अरे डन. सुरू कर तू काम. सर, अरे पाय पड. तुमचा आशीर्वाद असेल ना सर, तर बघा आता मी काय फिल्म लिहितो ते. Cheers. सांग भलं. मग काय स्क्रिप्ट कुठपर्यंत आली आहे? फर्स्ट हाफ झाला. हे काय इंटरवलला बोजा केला की मी. ऐकू की मग. ऐकू. चला ऐकवतो. इंटरवल पॉइंट असा आहे, कंसात हॉलच्या मधोमध मोहिनी मानकरची डेड बॉडी पडलेली आहे. प्रकाश बलवान म्हणजे यंग रायटर, तो डेड बॉडीच्या बाजूला उभा आहे. आणि गणेश मानकर म्हणजे आपले सिनियर रायटर त्याच्या समोर बसलेत. प्रकाश बलवान हळूहळू गणेश मानकरांच्या दिशेनं जातो. आपला हात पुढं करतो शेक हँड करण्यासाठी. मग गणेश मानकर उठतात. डेड बॉडीकडे एक लुक देतात. गुड जॉब. तुझ्यामुळेच हे सगळं शक्य झालं. आणि तुझ्यामुळेच आता मी या सगळ्या संपत्तीचा एकटा मालक होणार. आणि तुझ्यामुळेच आता मी सरोज बरोबर लग्न करू शकणार आहे. सरोज म्हणजे उदयचं लफड. म्हणजे लफड्याचा उदय. म्हणजे ते म्हणजे गणेश मानकरांची ती सरोज. हा, तर त्याच्यावर प्रकाश बलवान असं म्हणतो. सर नाही, म्हणजे मी हे समज केलं ठीक आहे, पण हे डोकं मात्र तुमचंच होतं. पारंब्या किती बी मोठ्या झाल्या, त्याने किती बी प्रयत्न केले, तरी त्यांचा काही वटवृक्ष होत नाही. इट्स ओके माय बॉय, इट्स ओके. जा आता तू फ्रेश होऊन घे. मला तोपर्यंत एक फोन करायचा आहे. जा. इथं प्रकाश बलवानची एक जीप. गणेश मानकर आपल्या खिशातून फोन काढतात. तिथंच आपल्या बायकोच्या प्रेताजवळ ते खाली बसतात आणि ते डॉक्टरला फोन लावतात.
हॅलो डॉक्टर. डॉक्टर मी गणेश मानकर बोलतोय डॉक्टर. डॉक्टर मोहिनी बघा ना कसं करते डॉक्टर. माझ्या या जीवनाचा आधारच हरवत चाललाय डॉक्टर. मग मोहिनीला सेकंड हार्ट अटॅक आलाय डॉक्टर. डॉक्टर डॉक्टर प्लीज तुम्ही या लवकर. डॉक्टर प्लीज मी तुमच्या पाया पडतो डॉक्टर. प्लीज लवकर या डॉक्टर. डॉक्टर डॉक्टर मोहिनी. शांतता. कसं वाटलं? मेलोड्रामॅटिक आहे, पण लोकांना असंच आवडतं. ते वटवृक्षाचं वाक्य वॉज व्हेरी नाईस. है ना? मला पण ना तुला एक सरप्राईज द्यायचं आहे. काय? माझा सेकंड हाफ रेडी आहे. काय? मग उदय रोहेकरचं डोकं एकदा चालायला लागलं की टाक 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 टडाक टाक टाक फिनिश. मग ऐकवा ना सेकंड हाफ. ऐकवतो. काय ना त्यातल्या 1-2 सीन्सची मला जरा क्लॅरिटी आलेली नाहीये. म्हणजे त्या हवे तसे होत नाहीयेत, ऍक्टिव्हिटीज मिळत नाहीयेत. ऑफकोर्स त्यासाठी आपल्याला ॲज युजल ॲक्शन रिहर्सल्स कराव्या लागतील. हां आहेत का आता तुमचं? एकदा जे डोक्यात आहे ते अस्तित्वात उतरला ना, काही वेळातच तुला असे एक सगळे सीन्स फटफट सांगेन. फक्त तुला ते उतरून घ्यायचे, कारण रायटिंग स्टाईल चेंज होता कामा नये. चलो देन लेट्स डू इट टुमॉरो. टुमॉरो? अहो टुमॉरो कोणी पाहिले? आता आहोत की आपण इथं. मोका बी आहे, दस्तूर बी आहे. होऊन जाऊन दे की आता. आता ठीक आहे. दे बघ जरा प्लीज. वर्षदार लावून येतोस का? तार लागली सर आता. हे बाजूला ठेवतो. नाही ते तुमचं ऍक्शन रिहर्सल वगैरे करताना हे नको. इंजुरियस टू हेल्थ. ड्रिंक रिस्पॉन्सिबली. अरे लॅपटॉप कुठे घेऊन चाललायस तू? तुम्ही इथं एकटे असताना माझा लॅपटॉप इकडं. अहो माझ्या बापाचा पण विश्वास नाही तुमच्यावर. अरे सगळे पत्ते ओपन आहेत आता. Sir. I was thinking about the end scene, climax. Yeah. आता क्लायमॅक्स मध्ये आपला रायटर गणेश मानकर प्रत्येक गोष्टीत यशस्वी आहे, पण त्याच्या बायकोचा खुनाचा तपास करायला आलेला इन्स्पेक्टर अत्यंत हुशार आहे. त्याने उदयला म्हणजे गणेश मानकरला ट्रॅप केले. आता त्या इन्स्पेक्टरचा मुर्दा पाडल्याशिवाय गणेश मानकरकडे काही बाकी उपायच नव्हता. दुर्दैवानं गणेशच्या पिस्तूलमध्ये फक्त एकच गोळी होती आणि ती गोळी ते इन्स्पेक्टरवर झाडतात. इन्स्पेक्टरला गोळी लागते. काय इन्स्पेक्टर खपला? अरे नाही रे, ऐकत जा ना तू. तुम्हीच म्हणाले. अरे हे बघ, घाईघाईमध्ये हे छोटे छोटे डिटेल्स तू मिस आउट करतोस. बरं आता वर्कशॉप घेऊ नका. मी काय म्हणालो, सावध असलेल्या इन्स्पेक्टरवर त्यांनी गोळी झाडली. त्यांनी ती चुकवण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्या डाव्या हाताला ती गोळी लागली. शेवटी तो धडपडत
तो बाजूला पाहिला. आता गणेश मानकरांना वेपन हवंय, कुठलंही चालेल, पण इन्स्पेक्टर वरून त्याला नजर काढता येत नाहीये. गणेशने वेपन जवळ जाण्याचा प्रयत्न केला तर आपला हा जखमी इन्स्पेक्टर एका हाताने 2 हात असलेल्या प्रौढ माणसाला अडवू शकेल का? लेट्स ट्राय इट. तू ये इकडे. इकडे तू इन्स्पेक्टर हो. चल इन्स्पेक्टर? हा, इथे समोर उभा राहा. हां तू इन्स्पेक्टर, हां मी गणेश मानकर. हां. आणि मला काय गोळी लागली? हा, तुला गोळी लागली डाव्या आहे? हाताला. डावा डावा डावा. डावा. खाती धुती. हां डावा. हा बरोबर आहे. हा या डाव्या हाताला लागलंय. मला गोळी लागली. गोळी लागली. हा आता मानकरांना ते शस्त्र घ्यायला तिकडे जायचं. हा? आता तुझ्यासारखा धडधाकट माणूस अडवायचं तुम्हाला. हा बरोबर आहे. हां हा? येस. आता मी जाणार. हां. 3 गणेश 2 मानकर. 1. एनर्जी लाव रे. एनर्जी. बघा आपली गावरान एनर्जी लागली ना, भारी पडेल तुम्हाला. वय झाले तुमचं. चला 3 2 1 चल. तुला सांगितलं होतं डावा हात वापरायचा नाही. अहो पण आता गेला डावा हात झटापटीत. काय कापून ठेवलाय का हात मी? ते रक्त येते तिथनं. लागले. माहिती आहे फर्स्ट एड बॉक्स आहे. लागलं तर डॉक्टरांना बोलूया, पण रिहर्सल झाली पाहिजे. इट हॅज टू बी फुल ऑफ एनर्जी. थांब, मी इन्स्पेक्टर करतो, तू गणेश मानकर कर. इकडे इकडे उभा राहा. स्क्रिप्ट माझं आहे बरं का. ए क्लायमॅक्स माझा आहे. इकडे उभा राहा. हा आता घेतो आता? बरोबर तुमची. हा तुम्हाला लागलंय आता. मला लागलंय. मला या तिकडे हाताला. पोहोचायचं शस्त्राकडे. हा हा. तू तिकडे जायचं आता. बरं घ्या. व्हेरी व्हेरी गुड एनर्जी. नाक फुटलंय. सोड रे, क्लायमॅक्स महत्वाचा आहे. बरं आता तुझ्या मागेची शस्त्र, त्यातलं कुठलंही शस्त्र उचल. काय घेऊ? तलवार. तुम्हालाच विचारतोस. अरे हाताशी कुराड घे. ठेव आता ती बाजूला. ठेव सोफ्यावर ठेव. कशाला उचलायला लावली होती? त्याने कुऱ्हाड उचलली. हँड्सअप. खरोखरचा हँड्सअप. हो उदयजी. म्हणजे सापळा नावाच्या माझ्या फिल्मचा हा द एंड नाही. माय डिअर स्टुडंट,
सापळा नावाची फिल्म इथे पूर्ण होते. काल रात्री तू झोपलेला असतानाच मी यात गोळ्या भरून ठेवल्या होत्या. ए नाव नाव. आता क्लायमॅक्स ऐक. हा दीपक आणि उदयच्या गोष्टीचा क्लायमॅक्स आहे. आज तुझे रेकॉर्ड्स पाहिले. ऑफिसमध्ये गेलो होतो तुझ्या. सरकारचा पैसा, आपला पैसा असा भेदभाव तुम्ही कधीच नाही केला. त्यामुळे पैशाच्या अपहारामुळे तुमच्या ढोंगणावर लाथ मारून तुम्हाला नोकरीवरून काढून टाकलं होतं. साहजिकच मला असा भ्रष्टाचारी असिस्टंट नकोच होता. एवढ्या मोठ्या घरात राहणारा मी एकटा विदूर माणूस, त्यात वयस्कर. म्हणून मी घाबरून घरी आल्यानंतर तुला नोकरीहून काढून टाकायचं सांगितलं. पण तुझ्या गुन्हेगारी स्वभावामुळे तू लगेच चिडलास. तुझं क्रौर्य उफळून आलं. आपल्या दोघांची झटापट झाली. ती कुऱ्हाड उचलून तू माझ्या अंगावर आलास. सुदैवानं माझ्याजवळ हे पिस्तूल होतं आणि त्याचं लायसन्स देखील आहे. आणि सेल्फ डिफेन्ससाठी मला ती वापरायची इच्छा झाली. तुझा विश्वास नाही बसणार, पण मला तू खरंच आवडला होतास. या सगळ्यामुळे मी एका हुशार मित्राला गमावून बसणार आहे. पण गेम इज गेम. आणि कुठल्याही खेळामध्ये एकाच खेळाडूला जिंकण्याची परवानगी असते. गुड बाय मिस्टर दीपक. ए डिंक चिका डिंक चिका डिंक चिका डिंक चिका ए ए ए ए अँटी क्लायमॅक्स ए अँटी क्लायमॅक्स. नाही, डिफेक्ट पिस्तुलामध्ये नाही, डिफेक्ट माझ्यामध्ये आहे. तुझ्यासारख्या हरामखोर माणसाबरोबर राहायचं तर आजच्याला सुखाची झोप कशी? झोप न लागण्याचा डिफेक्ट माझ्यामध्ये आहे. त्यामुळे काल रात्री जेव्हा चौड्यावर चालत कुच्चीपुडी नृत्य करत तुम्ही इथं आलात आणि ते पिस्तूल तिकडं सोप्याखाली ठेवलं, तेव्हा मी ते पाहिलं. मग ते पिस्तूल तिथून काढणं आलं, ते रिकामं करणं आलं आणि त्या पिस्तुलातल्या गोळ्या या पिस्तुलात घालणं आलं. This gun is loaded. बरं का? ह्याला म्हणतात कहाणी में ट्विस्ट. हे चुप चुप. आता जायचं आणि खुर्ची घेऊन यायची. आता मी घेणार तुझा वर्ग. तुझ्या तर खुर्ची नाही तर घालीन मिरची. चल अरे जा. माझं लक्ष आहे बरं का? हा शाबास. आणा ठेवा ठेवा इकडे. बसा. प्लीज बी सीटेड मिस्टर उदय रोहेकर. प्लीज. पहन ली प्यार की हथकड़ी. चला चला घाला घाला. शाबास. व्हेरी गुड. आता पुढचं माहिती आहे की तुम्हाला? हा हात माग, हा पण हात माग. शानपणा केलास तर गोळी घाली.
कसं आहे माहिती आहे का उदयजी, मी जेव्हा माझ्या स्क्रिप्टचा पहिला हाफ लिहिला का नाही, तेव्हा एका पॉइंट तर जाम झालो होतो बघा, एकदम ब्लॉक, काही सुचच नाही. असं वाटायला लागलं की आपली स्क्रिप्ट नेऊन टाकावी कचऱ्याच्या पेटीत. पण नंतर मी असा विचार केला की आपला हा जो फर्स्ट हाफ आहे तो घडवलाय तुम्हीच, मग या स्टोरीचा सेकंड हाफ सुद्धा तुम्हीच घडवला, तर म्हणूनच मी हे नाटक सुरू केलं. तुमच्या समोर माझा लॅपटॉप मुद्दाम कडी कुलपात ठेवायला लागलो, अगदी टेबलवरून उठताना सुद्धा. पण महान लेखक उदय रोहेकरांचं हे काही ध्यानी आलं नाही, कारण त्यांच्या डोचक्यात लफड. पण तुमचा तो काळा कोट सुखात्म्या, त्याला बरोबर लक्षात आलं आणि मग मला जे पाहिजे होतं तेच झालं. तर महाराजा, आता आपल्या स्टोरीचा क्लायमॅक्स असा आहे. नवोदित लेखक प्रकाश बलवानला ज्येष्ठ लेखक गणेश मानकर गोळी घालतात. पण मग काय होतं, गणेश मानकरच्या दुर्दैवानं प्रकाश बलवान काही लगेच मरत नाही. तो त्याचे फायनल आचके देत असताना मोलकरीण येते आणि मोलकरीण गणेश मानकरच्या वकील मित्राला घेऊन येते. आणि मग मरता मरता प्रकाश बलवान गणेश मानकरच्या सगळ्या पापांचा पाढा वकिलाच्या समोर वाचतो. मग गणेश मानकर समोर आत्महत्या करण्याशिवाय पर्यायच उरत नाही. तो तेच पिस्तूल स्वतःच्या डोचक्याला लावतो. दी एंड. कशी वाटली स्टोरी, कसा वाटला क्लायमॅक्स? चांगलं आहे. तुला हवं असेल तर मी डेव्हलप करून देतो. अरे चोच्या, अरे तुझ्या हातात हातकड्या घातलेत मी, माझ्या हातात पिस्तूल आहे आणि डेव्हलप कसले करतो? डेव्हलप गप. आता इथं लोकांना काय सांगणार? लोकांना सांगायचं तू मला नोकरीवरून काढलं आणि मी गपगुमान गेलो. मायाबद्दल जास्त वाचा करायची नाही, कारण माझं जे स्क्रिप्ट आहे ना ते तुझ्या आयुष्यातल्या सत्य घटनांवर आधारित आहे. ही गोष्ट आजपर्यंत कोणाला सांगितली नाही मी, पण जर का तोंड उघडलंस तर अख्ख्या जगाला बोंबलून सांगत. कळलं? आणि कसं आहे, बेस्ड ऑन ट्रू इव्हेंट्स असा टॅग लागला की स्क्रिप्ट पटकन विकली जाते, नाही का? म्हणजे तू मला मारणार नाहीयेस? का का मारायचं मी तुला? नाही सांग, का मारायचं मी तुला? हा, कशासाठी? अरे चेचलाय नाही का तुला मी? हा, मग आता उगाच मर्डर कशाला घेऊ माझ्या डोक्यावर? आता माझा प्लॅन सिंपल आहे. आता मी वर जाणार, माझे कपडे घेणार, तू तुझ्या खोलीमध्ये जी कॅश ठेवले की नाही, कॅश ती घेणार. कळटी, खतम कहाणी. हा, फक्त जाताना त्या बेडीच्या चाव्या आहेत ना त्या लांब कुठंतरी फेकून दे, कारण तू साला सैतानी खोपडी आहे. त्या बेड्या उघडल्या, पिस्तूल घेतल्या आणि घातल्याच गोळ्या माझ्या पाठीत, तर काय घ्या. चला येतो. मूर्ख आहेस तू. मग आता काय घालू गोळ्या? आता मी जातोय वर, कळलं? उगाच हिरोगिरी करायला जाऊ नको. बंदूक आहे लांब, तू आहेस इथं, हातात हातकडे आहेत, वय लक्षात घे. उगाच कोलांट एवढ्या मारू नको. आणि तरी बी हाऊस पिटली नसल तर मार आणि मर. उदयजी,
विद्यार्थ्याने गुरुला शिकवण्याचा प्रयत्न करायचा नसतो, इडियट. मी तुला आधीच सांगितलं की सस्पेन्स रायटरने मायन्यूट डिटेल्स कडे लक्ष द्यायला पाहिजे. मी तुला हेही सांगितलं होतं की या बेड्या मला जादूगाराने दिल्यात. ज्याला एका बॉक्समध्ये बंद करतात, तो बॉक्स नदीत टाकतात आणि 2 मिनिटात तो जादूगार पाण्यातनं बाहेर येतो. म्हणजे याला एक बटन असू शकतं, जे दाबलं की या बेड्या रिलीज होतात. या डिटेलिंग्स तुझ्या शिकाऊ मेंदूने केलेच नाहीत, सोसाट. अजूनही मराठीतला अल्फ्रेड हिचकॉक मीच आहे. बाय डिअर. वेळेवर आलीस. हाय. काल आपण डिटेलमध्ये बोललोच. तुला जर मान्य असेल तर वी कॅन टॉक अबाउट द नेक्स्ट प्रोजेक्ट. डन. नाईस. काही अटी आहेत. शूट. एक, मला करिअर करायचं आहे. आय वॉन्ट बी सक्सेसफुल. त्यामुळे यापुढच्या प्रत्येक फिल्ममध्ये मी हिरोईन असणार. 2, मी फक्त बेड नाही शेअर करणार, त्याच्याबरोबर नाव आणि नातंही शेअर करणार. 3, हे करण्यासाठी लागेल ती मदत करणार, पण माझं नाव कुठेच नाही येणार. But I'm happily married. Really? Then that's a problem. Yeah. बायकोचा रगड पैसा, नवी कोरी फिल्म आणि सुखासाठी मी. या वयात एवढी बंपर ऑफर नाही मिळणार. पुरणपोळी खाल्लीस का? गाडी थांबवा. काय निर्णय झालाय? नाही, मला बाकी रायटर डिरेक्टर्सच्या पण ऑफर्स येत आहेत, पण म्हटलं आधी तुम्हाला शब्द दिलाय तर बघावं तुमचा निर्णय झालाय नाही झालाय. माझा प्लॅन तयार आहे. चहा दे मला. कळत नाही का तुला? चित्राची फिलॉसॉफी आणि आपल्या दोघांचं विक्षिप्त वागणं. काय केलं से? दीपक समर्थ
तुला त्याच्या समोर घरातनं बाहेर काढावं लागेल. पुन्हा नाही विचारणार. असं नका करू साहेब. साहेब साहेब. दीपक भाऊंना मारल्यानंतर तुम्हाला शिक्षा नाही होणार साहेब. हं? इंडियन पिनल कोड 1002 to 106 प्रायव्हेट डिफेन्स. रहस्य कथा मी अभ्यास करून लिहितो.